नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय बोल मंडळी मराठी न्यूज. महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरू होतील. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आशाधाटामध्ये तुटून पडतील की जणू कौरव पांडव युद्धाच्या काळामध्ये एकमेकांशी भिडलेले आहेत. याचे नेमके विपरीत चित्र गेल्या आठवड्यामध्ये नागपूरमध्ये पाहायला मिळालं. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. या अधिवेशन काळामध्ये सरपटणाऱ्या विरोधी पक्षाचे दर्शन महाराष्ट्राच्या अवघ्या जनतेने घेतलेलं आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्थ पवारांचा जमीन घोटाळा उघड झाला. वर्तमानपत्रांमध्ये रकान्याच्या रकाने भरून बातम्या प्रसिद्ध झाल्या. हा घोटाळा बाहेर काढल्याबद्दल उभाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उभाटाचे नेते अंबादास दानवे यांची पाठ थोपटली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले होते. सरकारवर तोंडसूक घेतले होते. त्यामुळे अशा प्रकारची वातावरण निर्मिती झाली होती की हा मुद्दा उपस्थित करून विरोधक सरकारला अडचणीत आणतील, सरकारला धारेवर धरतील. परंतु झाले भलतेच. विरोधी पक्षातल्या एकाही नेत्याने या मुद्द्याला अधिवेशनाच्या काळामध्ये स्पर्शच केला नाही. सगळे असे गप्प बसले होते की जणू सगळ्यांनी तोंडामध्ये तंबाखूची मळी भरलेली आहे. विधानसभा निवडणुकांच्या काळामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला उदंड यश दिलं. मजबूत संख्याबळ असलेलं सरकार आज महाराष्ट्रामध्ये सत्ता राबवताना दिसत आहे. विरोधी पक्ष अत्यंत कमकुवत झालेला आहे. विरोधी पक्ष जर संख्याबळाच्या दृष्टीने कमकुवत असेल तर फार फरक पडत नाही. राजीव गांधी जेव्हा या देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये उदंड आणि विक्रमी अशा प्रकारचे यश मिळालं होतं. भाजपचे फक्त 2 सदस्य लोकसभेमध्ये होते. परंतु त्या काळामध्ये सुद्धा भाजपची आक्रमकता अजिबात कमी झालेली नव्हती. त्यामुळे संख्याबळ फार महत्त्वाचे नसते. महाराष्ट्रामध्ये संख्याबळाच्या दृष्टीने तर विरोधी पक्ष कमकुवत झालेलाच आहे. परंतु समस्या अशी आहे की हा विरोधी पक्ष सरकारने मॅनेज केलेला विरोधी पक्ष आहे. आणि विरोधी पक्ष किती मॅनेज झालेला आहे त्याचे दर्शन या अधिवेशनाच्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेला झाले आहे. पुण्यातील मुंडवा येथील अत्यंत मोक्याची अशी जमीन पार्थ पवार यांच्या आमाद्या या कंपनीला अत्यंत फुटकळ दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली. आणि या भ्रष्टाचाराची महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चा झाली. उभाटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक्सवर एक पोस्ट अपलोड केली होती की 1100 कोटीची जमीन 300 कोटीमध्ये खरेदी आणि स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये. आणि त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मेवा भाऊ असा न करता मेवा भाऊ अशा प्रकारे करण्यात आला होता. 1100 कोटी बाजारमूल्य असलेली जमीन फक्त 300 कोटीमध्ये फेकून टाकण्यात आली. आणि या व्यवहारामध्ये जी 6 कोटीची स्टॅम्प ड्युटी होती ती सुद्धा माफ करण्यात आली. फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी लावून या व्यवहाराचा मार्ग मोकळा करण्यात आला. आता उभाटाचे नेते याच्यावर आरडाओरडा करणे स्वाभाविक होते, कारण एका उभाटाच्या नेत्याने हे सगळे भानगड बाहेर काढली होती. आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आली. आदित्य ठाकरे म्हणाले की या प्रकरणी रजिस्ट्रारला निलंबित करून काय उपयोग? या प्रकरणामध्ये जी मोठी नावे येत आहेत त्यांची चौकशी होणार काय? त्यांच्यावर कारवाई होणार काय? उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंनी सर्वप्रथम अंबादास दानवे यांची पाठ थोपटली की अरे बा, उभाटाचे नेते दानवे यांनी हा घोटाळा बाहेर काढलेला आहे. त्यानंतर ते म्हणाले की शक्तीपीठ मार्गाच्या आजूबाजूला जी जमीन आहे ती सुद्धा दलालांच्या ताब्यात आहे आणि या जमीन खरेदीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. म्हणजे त्यांनी एका घोटाळ्याबद्दल बोलताना दुसऱ्या घोटाळ्याबद्दल मसाला मीडियाला दिला. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घोटाळे ही आम बात होती आणि विरोधी पक्षाचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस याच मुद्द्यावरून सरकारला अधिवेशनाच्या काळामध्ये अक्षरशः नागवत होते. आता महायुतीचा एक घोटाळा विरोधकांच्या हाती लागला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार या घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्षांनी काय करणे अपेक्षित होते? लोकांना असं वाटले की अधिवेशन काळामध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हे सगळे विरोधक उभे राहतील किंवा बसतील, ठिय्या देतील आणि घोषणा देतील की 1300 खोके एकदम ओके. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा राजीनामा मागितला जाईल. विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरेल आणि सरकारला दात्री तोंड धरायला भाग पाडेल. परंतु प्रत्यक्षात तसं काहीही झाले जनतेला पाहायला मिळालं नाही. म्हणजे ढोल तसे वाजत असतील अशी अपेक्षा करून मीडियावाले तिथे आलेले. प्रत्यक्षात या मुद्द्यावर तरी सभागृहामध्ये स्मशान शांतता पाहायला मिळाली. या मुद्द्याला ना कोणी स्पर्श केला, ना कोणी या मुद्द्याकडे ढुंकून पाहिले. या मुद्द्याला बाजूला ठेवून विरोधी पक्ष पुचाट असे आक्षेप उपस्थित करत राहिले आणि त्या पुचाट आक्षेपांवर अत्यंत पुसपुशीत अशी उत्तरे ऐकत राहिले. एखादा अत्यंत संवेदनशील अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा विरोधी पक्ष आक्रमकपणे उपस्थित करतात. परंतु ऐन अधिवेशनाच्या काळामध्ये हा मुद्दा अर्धवट सोडून दिला जातो. या मुद्द्याला स्पर्शच केला जात नाही. या सगळ्या कृतीमुळे विरोधी पक्षांबाबत जनतेच्या मनामध्ये एक संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे. अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री आहेत. सरकार कोणाचेच असले तरी अजितदादा उपमुख्यमंत्री असतात. ते महायुती सरकारमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना वाचवणे हे सरकारचं कर्तव्य बनते. जर अजितदादांना वाचवले नाही तर सरकार कदाचित अस्थिर होऊ शकते. ही सरकारची मजबुरी असू शकते. ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मजबुरी असू शकते.
परंतु विरोधकांची काय मजबुरी होती? ही सरकार जर अस्थिर झाली तर त्यांना काय फरक पडणार होता? विरोधी पक्षांनी तरीसुद्धा या प्रकरणी अजिबात आक्रमक भूमिका घेतली नाही. उलट हा मुद्दा सोडून दिलेला दिसला. विरोधकांकडून एखादा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला जातो आणि जेव्हा खरोखरच हा मुद्दा धसा लावण्याची वेळ येते तेव्हा विरोधक पाय मागे घेतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की या प्रकरणामध्ये डील झालेली आहे. विरोधकांनी फक्त ब्लॅकमेलिंगसाठी हा मुद्दा उपस्थित केला, सरकारला थोडेसे वाकवले, त्यांना जे काही हवे होते ते पदरात पाडून घेतले आणि ते पदरात पडल्यानंतर विरोधक शांत झाले. अंबादास दानवे यांनी एक्सवर जी पोस्ट केली होती त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मेवा भाऊ असा केला होता. परंतु खरे मेवा भाऊ त्यांचे नेतेच आहेत. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच खरे मेवा भाऊ आहेत हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले. उद्धव ठाकरे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्यावर टक्केवारीचा आरोप झाला. जेव्हा महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती तेव्हा सुद्धा त्यांच्यावर टक्केवारीचा आरोप झाला. परंतु विरोधी पक्षात असताना सुद्धा टक्केवारी घेता येते हे या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलेले आहे. फडणवीसांच्या सरकारमध्ये फडणवीसांच्या आजूबाजूला काही भ्रष्ट लोकांचा गोतावळा जरी असला तरी त्यांची वैयक्तिक प्रतिमा अत्यंत उज्ज्वल आहे, अत्यंत स्वच्छ आहे. अमुक तमुक भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीसांनी केला असा आरोप जरी त्यांच्यावर झाला तरी महाराष्ट्राची जनता त्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. परंतु पार्थ पवारांचे जे प्रकरण आहे त्याचा मीडियामध्ये तर बोभाटा झाला. अधिवेशन काळामध्ये या मुद्द्यावर विरोधकांनी जरी मिठाची गुळणी केली असली तरी या मुद्द्यामुळे सरकारच्या प्रतिमेला कलंक लागलेला आहे, एक डाग लागलेला आहे. ही बाब तर कोणीही नाकारू शकत नाही. महाराष्ट्रातील जो विरोधक आहे तो सध्या प्रचंड आक्रमक आहे, फक्त दोन पातळीवर. एक तर सोशल मीडिया आणि दुसरे पत्रकार परिषदा. या दोन माध्यमातून सरकारवर टीका करायची, सरकारची लक्तरे काढायची. हे काम तर विरोधक करतातच. परंतु प्रत्यक्षात जिथे या मुद्द्याचा उपयोग होईल तिथे मात्र विरोधी पक्ष पूर्णपणे मौन बाळगलेला दिसतो. म्हणजे तलवार मॅनातून बाहेर काढायची, तलवार उघारायची, परंतु प्रत्यक्षात वार करायचा नाही. थैल्या घ्यायच्या आणि सेटलमेंट करून टाकायचे. म्हणजे भ्रष्टाचाराबद्दल आरोप करायचे, परंतु ते आरोप भ्रष्टाचार खणून काढण्यासाठी होत नाहीत. ते आरोप होतात भ्रष्टाचार दाबून स्वतःलाही सुद्धा 4 पैसे मिळतील, स्वतःची सुद्धा थोडीशी तोडपाणी होईल या दृष्टीने. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी एसआरएच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात बरीच बडबड केली होती, पत्रकार परिषद घेतली होती, सरकारवर आरोप केले होते. परंतु या अधिवेशन काळामध्ये या एसआरएचा जो मुद्दा आहे तो काँग्रेसच्या एकाही सदस्याने उपस्थित केला नाही. खरे तर या मुद्द्यावर सुद्धा आरडाओरडा करण्यासारखं, भुमभुम करण्यासारखं, या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यासारखं बरेच काही होते. अधिवेशन ही संधी होती. अधिवेशन हे जनतेच्या समस्या मांडण्याचे सर्वोच्च व्यासपीठ आहे. महाराष्ट्रात तरी या अधिवेशन काळाचा वापर विरोधकांना करता आला नाही, किंबहुना तो करणे विरोधकांनी टाळले. कारण तेरी भी चूप मेरी भी चूप अशा प्रकारचे वातावरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेले आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामध्ये जो भ्रष्टाचार झालाय त्याच्याबद्दल ओरड करणारा, पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याबद्दल ओरड करणारा विरोधी पक्ष पूर्णपणे मॅनेज झाल्याचे चित्र या अधिवेशन काळामध्ये पाहायला मिळालं. सरकारचा कोणताही भ्रष्टाचार खणून काढण्याची इच्छाशक्ती या विरोधकांमध्ये अजिबातच दिसत नाहीये. त्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठवायचा आहे. एखाद्या भ्रष्टाचाराचे प्रकरण जर तुम्हाला धसा लावायचे असेल तर तुम्हाला काय करावे लागते? संबंधित यंत्रणेकडे तुम्हाला लेखी तक्रार द्यावी लागते किंवा तुम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागते आणि तिथे हा मुद्दा उपस्थित करावा लागतो पुराव्यासह. इथे तुमच्या मुद्द्यांचा तार्किक निकाल लागण्याची शक्यता असते, तुमचे मुद्दे तसेच लागण्याची शक्यता असते. फक्त सोशल मीडियावर ओरड करून किंवा पत्रकार परिषदा घेऊन कोणताही मुद्दा तसाच लागत नाही. त्यासाठी तुम्हाला कागद दिखाना पडतात, पुरावे दाखवावे लागतात. पुरावे दाखवल्याशिवाय कोणताही मुद्दा तार्किक शेवटाकडे जात नाही. परंतु महाराष्ट्रातील विरोधकांना हे माहीत आहे, कळतंय, परंतु वळत नाहीये. कारण त्यांना फक्त सरकारला धमकावायचे आहे आणि स्वतःच्या तुंबड्या भरायच्या आहेत, तोडपाणी करून घ्यायची आहे. मी कधी काळी महानगरपालिकेमध्ये सुद्धा वार्तांकन केलेले आहे. महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटी नावाचे एक प्रकरण असते. या स्टँडिंग कमिटीमध्ये सत्ताधारी पक्षाचे बहुमत जरी असले तरी सर्वपक्षीय सदस्य असतात आणि महानगरपालिकेचे जे काही खर्च असतात, जे काही प्रस्ताव असतात ते या कमिटीच्या माध्यमातून मंजूर केले जातात. म्हणजे 1 रुपयाची वस्तू 50 रुपयाला विकायची, तो प्रस्ताव कमिटीसमोर मांडायचा आणि या कमिटीमध्ये एकमताने किंवा मॅनेज विरोध करून, म्हणजे अशा प्रकारे विरोध करायचा की प्रस्ताव तर मंजूर झाला पाहिजे आणि आपला विरोधसुद्धा दिसला पाहिजे. असा तेरी चूप मेरी चूपवाला प्रकार या स्टँडिंग कमिटीमध्ये आपल्याला वारंवार पाहायला मिळतो. आता स्टँडिंग कमिटीमध्ये जे वातावरण असते, विरोधक पूर्णपणे मॅनेज असतात. सत्ताधाऱ्यांना जो कट मिळतो त्याच्यापेक्षा थोडा, परंतु विरोधकांना सुद्धा कट मिळतो आणि नियमित उत्पन्न असते. त्यामुळे विरोधक विरोध कशाला करणार? जर तुम्हाला नियमितपणे मलाई मिळत असेल तर हा प्रकार स्टँडिंग कमिटीच्या निमित्ताने मी महानगरपालिकेचे वार्तांकन करताना नेहमी पाहिला होता. परंतु आता ते चित्र राज्यामध्ये दिसायला लागलेले आहे. राज्यामध्ये सुद्धा जो विरोधी पक्ष आहे तो पूर्णपणे मॅनेज आहे. याचा अर्थ त्यांना सुद्धा कट मिळतोय, याचा अर्थ त्यांना सुद्धा मलाई मिळते आहे आणि त्यामुळे फक्त ओरड करण्याचे ढोंग करायचे आणि प्रत्यक्षात तुंबड्या भरायच्या असे काम महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाने सुरू केलेले आहे.
महानगरपालिकेमध्ये सगळे जर मॅनेज असतील तर भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली ती कशी आली असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल. त्याची 3 महत्त्वाची कारणे असतात. एक तर वाटा मिळालेला नगरसेवक, म्हणजे एखादा अपक्ष नगरसेवक आहे, या सगळ्या वाट्यातला हिस्सा त्याला मिळत नाही, मग तो काहीतरी शोधाशोध करतो, एखादा मुद्दा बाहेर काढतो आणि मग एखादे प्रकरण जनतेच्या समोर येते. किंवा एखादा खास असलेला पत्रकार किंवा दुखावलेला अधिकारी. हे 3 मार्ग असतात ज्या मार्गांमुळे हे जे भ्रष्टाचाराचे प्रकरण असते एखादे ते जनतेच्या समोर येत असते. परंतु सध्या तरी सगळे काही व्यवस्थित मॅनेज झालेले दिसते. ना दुखावलेला अधिकारी आहे, ना वाटा न मिळालेला लोकप्रतिनिधी आहे, ना खाज असलेला पत्रकार. या 3ही गोष्टींचा अभाव असल्यामुळे सध्या तरी भ्रष्टाचाराचे एखादे प्रकरण धसा लागलेले असे चित्र महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळत नाहीये. आता पुन्हा एकदा वळूया पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याकडे. हे प्रकरण आता संपले का? हे प्रकरण पूर्णपणे दाबण्यात आले का? तर हे प्रकरण दाबण्यात आले नाही असे जनतेला भासावे म्हणून